आहे आणि त्यांच्या निवासस्थानी आता त्यांचं हे पार्थिव नेलं जात आहे। अजित पवार यांच्यावर खरं तर मीडियाचा विशेष प्रेम, त्यामुळे दादा जिथे जायचे तिथे मीडिया त्यांना फॉलो करायची। मात्र कधी असं वाटलं नव्हतं की दादांचं पार्थिव अशा प्रकारे मीडियाला फॉलो करावं लागेल। याआधी अनेकदा दादा मीडियाला ओरडायचे की अशा प्रकारे फॉलो करू नका, काळजी घ्या, गाड्या नीट चालवा। मात्र आज मीडियाला हे सांगण्यासाठी मात्र दादा नाही, दादांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आता नेण्यात आले आणि काटेवाडीकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी देखील केलेली आहे। दादांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी अवघी काटेवाडी या ठिकाणी लोटलेली आहे। तर शरद पवारांचं केंद्रीय पातळीवरचं राजकारण सुरू झालं आणि मग अजित पवारांनीच बारामती असेल, आजूबाजूचा परिसर असेल, या ठिकाणी अनेक स्थानिक नेतृत्व जे आहे, सर्वसामान्य घरातील कार्यकर्त्यांना संधी दिली, काहींना सरपंच केलं, काही ठिकाणी पदाधिकारी मोठे झाले। ह्या सगळ्याच्याच आठवणी या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात आहेत आणि त्यामुळेच जणू काही आपलं छत्र हरपलंय अशी भावना हे सगळेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते व्यक्त करतात। नक्कीच श्रुती, आणि पवार कुटुंब पाहिलं तर देशपातळीवर एक मोठं दबदबा असलेलं खरं तर हे कुटुंब, हे नाव। पवार कुटुंबातले काही सदस्य काटेवाडीत आधीच पोहोचलेले होते। पवार फार्म तिथं आता आणण्यात आलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये जवळपास 1 तासासाठी त्यांचं अंत्यदर्शन इथल्या काठेवाडीकरांना घेता यावं यासाठी सुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत। ही ॲम्ब्युलन्स आता इथं पोहोचलेली आहे। पार्थिव हे शासकीय रुग्णालयामध्ये होतं बारामतीच्या आणि त्यानंतर आता हे काठेवाडीमध्ये आणण्यात आलेलं आहे। काठेवाडीवरती त्यांचं असणारं प्रेम पाहता त्यांच्या घरी जवळपास 1 तास हे पार्थिव ठेवण्यात येणार आणि इथले सगळे काठेवाडीकर, बारामतीकर हजारोंच्या संख्येनं कालपासून गर्दी करत आहेत। बारामतीच्या काल ज्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ठेवण्यात आलेलं होतं पार्थिव, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेकडोंच्या संख्येनं गर्दी होते आणि आता काठेवाडीमध्ये पार्थिव पोहोचल्यानंतर सुद्धा सगळ्या त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाच्या भोवती गारडा घातल्याचं पाहायला मिळतंय। 9 वाजेपर्यंत हे पार्थिव काठेवाडीमध्ये ठेवण्यात येईल। त्यांचं घर आहे तिथे सगळे जे घरातले महत्त्वाचे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा दर्शन घेता येईल आणि काठेवाडीकरांना सुद्धा अंत्यदर्शन घेता यावं यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर पार्थिव पुन्हा एकदा बारामतीच्या त्या प्रांगणामध्ये महाविद्यालयाच्या ठेवण्यात येते जिथे दादांवरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आपण पाहतो की लाखोंच्या संख्येनं सगळा जनसमुदाय फक्त बारामतीच नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून दादांवरती प्रेम करणारे दादांचे चाहते जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता त्यांचं अंत्यदर्शन जे आहे ते काठेवाडीच्या त्यांच्या मूळ घरातून सगळ्यांना घेता यावं यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। चाहते कालपासून गर्दी करतायत। दादांवरती प्रेम करणारे माणसं खास करून बारामतीकर हे सुद्धा कालपासून सगळ्या या परिसरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत आणि आता पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये चाहत्यांना थोडं शांततेमध्ये राहण्याचा सल्ला दिलेला आहे, विनंती केलेली आहे असं हरकत नाही। तर पार्थिव पुन्हा एकदा बारामतीकडे रवाना होईल। त्या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जिथे अंत्यसंस्कार होणार आहेत त्या प्रांगणामध्ये नेण्यात येईल। पालखी मार्गाने हे पार्थिव पुन्हा एकदा बारामतीच्या शासकीय महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये जाईल विद्या प्रतिष्ठानच्या। आणि आता आपण पाहतो सगळी गर्दी पारोफॉर्मच्या गेटवरती दादांच्या नावाने जयघोष होतो, त्यांच्या नावाने अजितदादा अमर हे अशा पद्धतीच्या सुद्धा घोषणा दिल्या जात आहेत। काल विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये जेव्हा पार्थिव 2 ते 3 तासासाठी ठेवण्यात आलेलं होतं तेव्हा सुद्धा लाखोंच्या संख्येनं सगळ्या जनसमुदाय जमलेला होता। कधीच कुणी कल्पनाही केली नव्हती वेळ सगळी बारामतीकर आणि महाराष्ट्रावरती खास करून दादांवरती एवढा प्रशासनावर पकड असलेला, दिवस रात्र जनतेकरता काम करणारा आणि तितकंच नीटनेटकं आणि ज्याच्याकडे व्हिजन आहे अशा प्रकारचा नेता महाराष्ट्रामध्ये आज अशा प्रकारचा नेता